धनगर समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन परत एकदा ताकदीनं पेटलेलं आहे. आतापर्यंत कोकरे साहेबांपासून गेली 40-50 वर्ष धनगर आरक्षणाचा लढा, ज्याला आरक्षण कळतं आणि आरक्षणाचा लढा कसा लढला पाहिजे, मग तो न्यायालयीन स्तरावरचा असेल किंवा रस्त्यावरची लढाई असेल, सगळे लढले. खरं तर कुठलंही आरक्षण असू द्या, ते आपल्या समाजाला मिळालं पाहिजे, प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि आमच्या हक्काचं आहे. आम्ही कुणाचं दुसऱ्याचं घेत नाही. आम्हाला वरबडूनही घ्यायचं नाही आणि दुसऱ्याला उपाशी पण ठेवायचं नाही. पण एक भारतीय राज्यघटना जी तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे, यांच्यासाठी आहे, यांच्यासाठी आहे, त्याच संविधानाच्या चौकटीतलं जर आम्हाला पाहिजे असेल, एखादं आरक्षण ना आदिवासींच्या स्वतःच्या हक्काचं आहे, म्हणजे फक्त त्यांनाच पाहिजे आणि इतरांना नाही मिळालं पाहिजे, असं होऊ शकत नाही. समजा एखादं एससीचं आरक्षण, एसटीचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण, कुठलंही आरक्षण, हे ज्याची कॅटेगरी, सब कॅटेगरी ज्या आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट होऊ शकते, घटनेच्या नियमानुसार जी समाविष्ट करण्याची पूर्तता केंद्र आणि राज्य सरकार करू शकते, त्यांना ते मिळू शकतं. इतर राज्यांमध्ये जर ज्या समाजाला तिथलं आरक्षण मिळत असेल, तर मग महाराष्ट्रात वेगळा न्याय का? केंद्र सरकारची वेगळी सूची आणि राज्याची वेगळी, असं का? याच महत्वाच्या मुद्द्यावर धनगर भांडताय. आज दीपक बोराडे बघताय तुम्ही, उद्या त्या माणसाचं सुद्धा बरं वाईट झालं तर परत त्यांच्याकडे बघून तरुणांनी स्वतःचं बरं वाईट केलं तर मी ते पण जाऊ द्या. हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने मुलाबाळांची काळजी करा. मुलाबाळांच्या हक्कासाठी आरक्षण मागताय ना, मग तुम्ही जिवंत पाहिजे. मुलांना आरक्षण मिळाल्यानंतर काय त्याचा लाभ घेता येतो ते. पण असं जर सरकार फक्त वेळ काढूपणा करत असेल, बैठकावर बैठका, मग ते प्रत्येक पक्षाने 1-2 पाळलेले असतात, ते पुढे करणार, त्या बैठकीची दिशाच फिरवून टाकणार, बैठकीत वेड्यात काढणार. आणि धनगर एकत्र झालेत आणि मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली की मग धनगराच्या आरक्षणाला जे विरोध करणार ते परत एकत्र होणार. हा खेळ सुरू राहतोय आणि हा खेळ सुरू राहणार आहे. पण हा किती दिवस चालला पाहिजे? आम्हाला थोडी तरी काय वाटणार आहे की नाही, आणि हेच झालंय. उद्या 23 तारखेला महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून धनगर सगळे मुंबईला कॉल दिलाय. सुखात या, पण हजारो लाखोंच्या संख्येने मुंबईत जमा निघालेत सगळे. मी म्हणतो निघतील सुद्धा, पण निघाल्यानंतर, तिथं पोहोचल्यानंतर, ताकद दिसल्यानंतर सरकार निर्णय घेणार आहे का? सरकारनं जर दिशाभूल केली, आपलेच काय महान नेते समाजाला विकून स्वतःची पोळी भाजण्यात जर परत यशस्वी झाले, तर दीपक बोराडे सारखे प्रामाणिक माणसं लढताना त्या ठिकाणी किती त्रास सहन करावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं, दीपक बोराडेंच्याच फक्त पोराला आरक्षण मिळणारे, मुलीला आरक्षण मिळणारे आणि बाकी कुणाला मिळणार नाही, असं आहे का? धनगर समाजाच्या सरसगट सर्वांगीण विकासासाठी हे आंदोलन सुरू आहे. कुणी वेळ द्या, कुणी बुद्धी द्या, कुणी श्रम द्या, कुणी पैसा द्या, जे जे वाटतील ते ते पंचदानापैकी एक दान करा, पण ही लढाई जिंकायची आहे. न्यायालयात कमी पडलो असं बरेच जाणकार म्हणतात, पण जे न्यायालयात लढाई लढले त्यांना सुद्धा मानाचा मुजरा, कारण प्रत्येक संघर्ष हा करून पाहायला पाहिजे. आणि रस्त्याच्या लढाईशिवाय आता संघर्ष यशस्वी होणार नाही. एसटी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे. आता किती दिवस सांगायचं धनगर धनगड, आणि मग होते आणि नव्हते आणि मग अशा अरे या मातीची हजारो वर्षाचा ज्यांचा इतिहास आहे आणि शेतीशी ज्यांची नाळ आहे, पशुधनावर आयुष्य जगणारा, आणि इथल्या मराठा बहुजन समाजामध्ये स्वतःची छाप निर्माण करणारा धनगर समाज आज लोकसंख्येनं पण बहुसंख्येनं आहे. महाराष्ट्रात 2 नंबरचा समाज आहे, पण विखुरलेला आहे. गाव खेड्यात, कड्या कापाऱ्यात, शहरात एकी नसल्यामुळं आणि एकत्र आले तर संघटित ठेवू दिलं जात नसल्यामुळं आरक्षणाचा फुटबॉल झाला. ज्या सत्तेत बसले देवेंद्र फडणवीस, त्यांच्याबद्दल तर मला खूप काय बोलायचंय, पण त्या अगोदर हा व्हिडिओ अजून शेवटपर्यंत पहा. सर्वांना
जय मल्हार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या युट्यूब चॅनलवर चर्चा करतोय. मी नेहमी समाजाचा घटक म्हणून तर प्रत्येक चळवळीत, आंदोलनात आणि खास करून या महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग असतोच. मी नुसताच संविधान समर्थक नाही, तर संविधानाने ज्याला ज्याला जो जो अधिकार दिलाय त्या त्या अधिकारात माझं कर्तव्य आहे की मी लढलं पाहिजे. आज आरक्षणाची गरज आहे का? बिलकुल आहे. आज शिक्षणाचं व्यावसायीकरण झालं, नोकरीचं खाजगीकरण होतंय, प्रतिनिधित्वाच्या संधी दिल्या जात नाहीत आणि मग जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. आज व्यावसायीकरण झाल्यामुळं 500,000 रुपयाचं शिक्षण आज 5-10 लाखाच्या आसपास गेलंय. प्रत्येक गोष्टीत पैसा लागतो. मग आम्हाला आमच्या क्वालिटीच्या जीवावर, आमच्या आरक्षणाच्या ह्याच्यातून आमची स्पर्धा होऊ द्या ना आमच्या बांधवांसोबत, पण प्रतिनिधित्व तर मिळालं पाहिजे. आणि कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की त्यासाठी जर आम्ही नाही भांडायचं, कोण भांडणार? आम्ही नाही पाठिंबा द्यायचा तर कोण देणार? आम्ही नाही पुढाकार घेतला तर अजून कोणतरी घेईलच. पण लढाई महत्वाची आहे. आणि जो समाज पाठीमागं वळून आपल्या समाजासाठी काहीतरी करतोय, तो समाज पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असतो, पण त्याला ती संधी मिळाली पाहिजे. आज संधी न देणारे सरकार सत्तेमध्ये आहे. म्हणून हे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब कराच, पण हा व्हिडिओ प्रत्येक धनगर समाज बांधवापर्यंत, प्रत्येकापर्यंत पाठवा. दीपक बोराडेंचे लढाई 2014च्या अगोदर सुद्धा कोणतरी लढत होतं ना. याच देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला होता, पहिला कॅबिनेट. एकदा नाही दोनदा मुख्यमंत्री झाले, तुमची पहिली कॅबिनेटची उद्बत्ती कधी पेटणार आहे? धनगरांना फक्त वापरायचं आणि फेकून द्यायची ही नीती तुमची आहे. काही देवाभाऊ तुमच्या पक्षात सामील झालेले चकार शब्द काढत नाहीत, शब्द बाहेर फुटत नाहीत, तुमची बोलायची पण हिंमत नाही. धनगरांची दिशाभूल तुम्ही जेवढी केली, तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या वळचणीला बसलेल्या धनगर नेत्यांनी केली, जे भाजपमध्ये काम करतात. याचा अर्थ ते विरोधक आहेत माझे असं अजिबात म्हणणार नाही, पण सत्तेत राहून ते आता तुमच्याकडं सारखा हट्ट करत नाहीत, याचं दुःख आहे. धनगरांचे आमदार झाले, धनगरांचा एक आता राज्यसभेवर खासदार पण झाला, पण यांची हिंमत आहे का खासदारानं प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारायचे, आमदारांनी देवाभाऊंना प्रश्न विचारायचे? बैठकीत शेंगा झोडतील, बैठक गुंडाळून टाकतील, हे सगळे माझं ऐकतात असं म्हणतील आणि नंतर तेरी बी चूप मेरी बी चूप. हे नकोय. धनगरांच्या पोरांसाठी वसतिगृह काढले, भ्रष्टाचाराचं कुरण म्हणून सगळे गिळून टाकले. इतर ज्या सोयी सुविधा मिळायला पाहिजे होत्या नाही मिळाल्या. जर मग प्रतिनिधित्वच आम्हाला मिळणार नसेल तर खोट्या योजना करण्यापेक्षा गोष्टच अशी करा की जी कायमस्वरूपी असेल. म्हणून आताची जी मुंबईतली लढाई असेल ती मला वाटतं ताकदीची लढाई. आता आरक्षण घेऊन GR घेऊनच घरी पोहोचायचं अशी जर असेल तर मग सगळ्यांनी त्याला पाठबळ देणं सुद्धा गरजेचं आहे. आणि जर नाही दिलं तर मात्र आपण आपल्याला धोका देतोय असं माझं प्रामाणिक मत आहे. गाव खेड्यातले जागे झालेत, शहरातले सुस्तावलेत. नाही त्या गोष्टीत लक्ष घालून ते दुसऱ्याची सुपारी धर्माच्या नावावर भरायला लागले किंवा वेगळ्याच प्रवर्गाची टिमकी वाजवायला लागले. हे सगळे बोलघेवडे समाजाला वारंवार वेगवेगळ्या टप्प्यांनी फसवत आलेत. आता फसायचं नाही, आता हक्कानी मिळवायचं आणि पुढे जायचं. आणि त्यासाठी मी संतोष शिंदे म्हणूनच काय, या पुरोगामी महाराष्ट्राचा एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून या धनगर आरक्षणासाठी तर सोबत आहे, सक्रिय आहेच. पण ही लढाई जिंकल्याशिवाय फसवणूक होऊ द्यायची नाही. फसवणुकीसांनी पहिलीच फसवणूक केली, 2014च्या कॅबिनेटला देतो, 26ची सुद्धा संपली तरी आरक्षण दिलं नाही. आता आमदारांना प्रश्न विचारा, त्यांना घेराव घाला, नाही तर त्यांना बायकॉट करा आणि लढाई जे लढतायत त्यांच्या नेतृत्वाखाली लढा. बाद झालं. सगळेच फसवणार असतील तर समाजाचा सत्यानाश होईल. सगळे जागृत झाले
तर सरकारला निर्णयच घ्यावा लागेल, हा शब्द आहे माझा. जय मल्हार, जय शिवराय.